सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 13 मेच्या इम्पॉर्टंट न्यूज. सो फर्स्ट न्यूज आहे, इंडिया आणि मोल्दोवा यांनी काय केलेलं आहे, एक अग्रीमेंट साइन केलेला आहे. कशा करता साइन केलेला आहे? विजाच्या सवलती करता त्यांनी जो अग्रीमेंट आहे तो साइन केलेला आहे. तर बघूया आपण, इंडिया आणि मोल्दोवा यांनी अग्रीमेंट साइन केलेला आहे. कुठे? जे कोणते विजा, जे डिप्लोमेट आणि ऑफिशियल पासपोर्ट जे आहे त्यांच्या विजा सवलती करता त्यांनी अग्रीमेंट साइन केलेला आहे न्यू दिल्ली इथे. ओके, तर त्यामुळे काय होणार आहे, या अग्रीमेंटमुळे होणार आहे की जे डिप्लोमेट आणि ऑफिशियल पासपोर्ट जे आहे, जे ते होल्डर्स आहे, डिप्लोमेट आणि ऑफिशियल पासपोर्ट होल्डर, तर त्यांना विदाउट विजा कंट्री, कोणत्या पण कंट्रीला ते ट्रॅव्हल करण्याची काय राहणार आहे, एक हे मिळणार आहे, अनुमती मिळणार आहे. ओके, विदाउट विजा कोणत्या पण कंट्रीला ट्रॅव्हल करण्याची अनुमती त्यांना मिळणार आहे. तर कोणाकोणामध्ये झालेला आहे अग्रीमेंट साइन? एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आणि सेक्रेटरी पवन कपूर, ओके, आणि मोल्दोवाचे जे अँबॅसिडर आहे अना ताबेन यांनी तो अग्रीमेंट जो आहे तो साइन केलेला आहे. आणि अग्रीमेंट साइन कुठे झालेला आहे? न्यू दिल्लीमध्ये. मोल्दोवा बद्दल बघून घेऊया. कॅपिटल काय आहे? चिसिनॉव. ओके, चिसिनॉव हे कॅपिटल आहे मोल्दोवाचं. प्रेसिडेंट आहे म्या संधू, प्राईम मिनिस्टर आहे डोरिन रेकेन, आणि करन्सी आहे मोल्डोवन लिव. तर मोल्डोवन लिव ही मोल्डोवाची करन्सी आहे. आणि अग्रीमेंट झालेला आहे, कशाबद्दलचा अग्रीमेंट साइन झालेला आहे? जो डिप्लोमेट आणि ऑफिशियल पासपोर्ट आहे, तर जे डिप्लोमेट आणि ऑफिशियल पासपोर्ट होल्डर्स आहे तर ते विदाउट विजा कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करू शकतात. तर यासाठी हा अग्रीमेंट जो आहे तो घेण्यात आलेला आहे, साइन करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. सो नेक्स्ट न्यूज आहे, रशियामध्ये जे प्रेसिडेंट आहे, प्रेसिडेंट कोण आहे रशियाचे? प्रेसिडेंट आहे व्लादिमीर पुटिन. तर यांनी काय केलेलं आहे, प्रपोज केलेलं आहे एक रिअपॉइंटमेंट. तर कोणाची रिअपॉइंटमेंट? मिखाईल मिशुस्तिन यांची रिअपॉइंटमेंटला प्रपोज केलेला आहे. कशासाठी? प्राईम मिनिस्टर ऑफ कंट्री. तर त्यांना मिखेल जे आहे त्यांना रिअपॉइंट करण्यात आलेला आहे प्राईम मिनिस्टर रशियाचं. जे मिस्टर मिशुस्तिन जे आहे, मिखेल मिशुस्तिन, ते काय होते? फॉर्मर हेड होते रशियाचे टॅक्स सर्व्हिसचे. ओके, आणि त्यांनी 4 वर्षामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तो जॉब जो आहे तो हेल्ड केला आहे. ही हेल्ड द जॉब फॉर द पास्ट 4 years. 4 वर्ष त्यांनी तो जॉब जो आहे, त्या पोझिशन जो आहे ती होल्ड केली होती. नंतर काय झालं, त्यांनी सबमिट केलेलं आहे त्यांचं रेझिग्नेशन. जेव्हा मिस्टर पुटिननी जे आहे, व्लादिमीर पुटिननी त्यांचं 5th प्रेसिडेन्शियल टर्म जेव्हा स्टार्ट केलेलं, तर मिखेलनी त्यांचं रेझिग्नेशन आहे कॅबिनेटचं हे सबमिट केलं होतं. तर आता व्लादिमीर पुटिन काय करणार आहे, त्यांना रिअपॉइंट केलेलं आहे ऍज अ प्राईम मिनिस्टर ऑफ कंट्री म्हणून मिखेल यांना. रशियाबद्दल बघू घेऊया. रशियाचं कॅपिटल आहे मॉस्को, प्रेसिडेंट आहे व्लादिमीर पुटिन, प्राईम मिनिस्टर आहे मिखेल मिशुस्तिन, आणि करन्सी आहे रुबेल. ओके, हे झालं रशियाबद्दल. नेक्स्ट बघूया आता न्यूज. सो नेक्स्ट न्यूज जी आहे, वुमेन्स रेसलिंग मध्ये, ओके, वुमेन्स रेसलिंग मध्ये जे क्वालिफाईंग जे टेस्ट होती, क्वालिफाईंग जे इव्हेंट होतं इस्तानबुल मध्ये, ओके, वर्ल्ड ऑलिम्पिक क्वालिफायर्स जे इव्हेंट होतं इस्तानबुल मध्ये, तिथे निशा दहिया यांनी काय केलेलं आहे, क्वालिफाय केलेलं आहे. आणखी पॅरिस ऑलिम्पिक साठी त्या काय झालेल्या आहे, क्वालिफाय झालेल्या आहे. आणि या 5th इंडियन रेसलर, वुमन ग्रॅपलर आहे ज्या क्वालिफाय झालेल्या आहे पॅरिस ऑलिम्पिक करता. निशाने काय केलं होतं, लास्ट इयर एशिया चॅम्पियनशिप मध्ये त्या सिल्वर मेडल मिळालं होतं त्यांना, आणि त्यांनी बीट कोणाला केलेलं आहे क्वालिफाईंग इव्हेंट मध्ये? अँगेल यांना बीट केलेलं आहे विथ 8-4 पॉइंट्सनी. ओके, नेक्स्ट आहे की इंडियाचे जे ग्रेको रोमन आहे, ग्रेको रोमन ग्रॅपलर
त्यांनी काय केलेलं आहे, जे प्रिलिमिनरी राऊंड होते तर प्रिलिमिनरी राऊंड मध्ये जे 6 वेट कॅटेगरीज होते त्यामध्ये ते पराभूत झालेले आहे, त्यांनी जिंकलेले नाही. सो तर जसे निशा दहिया जे आहे त्या पॅरिस ऑलिम्पिक साठी क्वालिफाय झालेल्या आहे, तर तशाच आधी म्हणजे आता टोटल जे आहे म्हणजे फर्स्ट टाइम आहे की ज्याच्यामध्ये 5 इंडियन वुमन रेसलर कम्पीट करणार आहे ऑलिम्पिक मध्ये, फर्स्ट टाइम. तर कोण आहेत त्या बघूया. अंतिम फंगाल, विनेश फोगाट, अंशु मलिक आणि रितिका हुडा. तर या 4 जणी ऑलरेडी काय झालेले आहे, ऑलिम्पिक जे पॅरिस ऑलिम्पिक आहे त्यामध्ये क्वालिफाय झालेले आहे. आणि सोबतच 5th कोण आहे आता, निशा दहिया या 5th नंबरवर आहे ज्या क्वालिफाय झालेल्या आहे पॅरिस ऑलिम्पिक करता. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट जे आहे, जे गुजरात टायटनचे जे बॅटर आहे साई सुदर्शन यांनी काय केलेलं आहे, रेकॉर्ड तोडलेला आहे. तर कोणाचा रेकॉर्ड तोडलेला आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये तोडलेला आहे बघूया. गुजरात टायटनचे बॅटर साई सुदर्शन यांनी हे काय आहे, फास्टेस्ट इंडियन बॅटलर ज्यांनी स्कोर केलेला आहे 1000 रन्स इन इंडियन प्रीमियर लीग. तर 1000 रन्स त्यांनी घेतलेले आहे इंडियन प्रीमियर लीग मध्ये आणि फास्टेस्ट इंडियन बॅटर आहेत ते. ओके. आणि गुजरात टायटन्सचे ते गुजरात टायटन जी टीम आहे IPL ची त्यामध्ये आहे ते साई सुदर्शन. तर सचिन तेंडुलकरचा जो रेकॉर्ड होता त्यांनी 31 इनिंग्स मध्ये कंप्लीट केलेले होते 1000 रन. सचिन तेंडुलकर यांनी 31 इनिंग्स मध्ये 1000 रन कव्हर केलेले होते. ओके. जे 22 वर्षीय साई सुदर्शन आहे त्यांनी काय केलेलं आहे, 25 इनिंग्स मध्ये 1000 IPL रन जे आहे ते स्कोर केलेले आहे, त्यांनी रीच केलेलं आहे. म्हणून यांनी काय केलेलं आहे, सचिन तेंडुलकर यांचा रेकॉर्ड मोडलेला आहे. तर यांनी जो आहे हा जो लँडमार्क आहे हा कधी अचीव केलेला, जेव्हा आता फ्रायडेला अहमदाबाद मध्ये जी IPL ची मॅच झालेली गुजरात टायटन्सची अगेन्स्ट चेन्नई सुपर किंग्स सोबत, तर तेव्हा त्यांनी जो आहे हा लँडमार्क जो आहे अचीव केलेला आहे 25 इनिंग्स मध्ये 1000 IPL रन्सचा. तो अर्लियर ऋतुराज गायकवाड यांनी पण क्रॉस केलेले होते 1000 रन, पण त्यांनी 1000 रन जे आहे ते क्रॉस केलेले होते 31 इनिंग्स मध्ये. ओके. 31 इनिंग्स मध्ये ऋतुराजने पण क्रॉस केलेले होते. आता IPL बद्दल बघून घेऊया. इंडियन प्रीमियर लीग बद्दल हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. फॉर्मॅट आहे 2020. फर्स्ट एडिशन जो आहे तो 2008 मध्ये झाला होता. करंट चॅम्पियन कोण आहे, चेन्नई सुपर किंग्स यांना 5th टायटल आहे. ओके. मोस्ट सक्सेसफुल टीम्स कोणत्या आहे, त्या आहे चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स. इच म्हणजे दोन्ही पण टीम्सचे जे आहे त्यांना 5 टायटल्स म्हणजे 5th टायटल इच आहे. ओके. मोस्ट रन कोणी केलेले आहे, विराट कोहली यांनी केलेले आहे विथ 7897 रन्स जे आहे ते घेतलेले आहे विराट कोहलीने. मोस्ट विकेट्स कोणी घेतलेले आहे, युजवेंद्र चहालने घेतलेले आहे 201. ओके. तर हे झालं IPL बद्दल. हे तर IPL बद्दल झालं. पण जे गुजरात टायटन्सचे जे बॅटर आहे फास्टेस्ट इंडियन बॅटर त्यांनी स्कोर केलेला आहे 25 इनिंग्स मध्ये 1000 रन्स त्यांनी 1000 IPL रन्स त्यांनी स्कोर केलेले आहे. आणि सोबतच सचिन तेंडुलकर यांचा काय केलेला त्यांनी रेकॉर्ड मोडलेला आहे. नेक्स्ट बघूया. ओके. नेक्स्ट न्यूज आहे, लेजेंडरी क्रिकेटर जेम्स अँडरसन यांनी काय केलेलं आहे, त्यांचं रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं आहे. सो लेजेंडरी जेम्स अँडरसन यांनी त्यांचं रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं आहे. आणि ते कोणत्या टीमचे आहे, कोणत्या क्रिकेट टीमचे आहे, सो ते इंग्लंडच्या क्रिकेट टीमचे. ओके. इंग्लंडच्या क्रिकेट टीमचे आहे ते. आणि मोस्ट सक्सेसफुल फास्ट बॉलर सुद्धा आहे ते. त्यांनी किती 187 टेस्ट जे आहे ते प्ले केलेले आहे इंग्लंडकडनं. सोबतच त्यांनी मे 2003 मध्ये काय केलेलं होतं, त्यांच्या करिअर त्यांनी स्टार्ट केलेलं होतं इंग्लंडच्या क्रिकेट टीम मध्ये. 194 ODIs केलेले आहे त्यांनी आणि 19 T20 इंटरनॅशनल ते खेळलेले आहे. ओके. आणि काय आहे ते थर्ड
थर्ड हायेस्ट विकेट टेकर आहे. किती विकेट घेतलेले आहेत त्यांनी? 700 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. तर फर्स्ट कोण आहे? म्हणजे हे तर थर्ड आहे. ओके, थर्ड हायेस्ट विकेट टेकर. पण फर्स्ट कोण आहे? मग फर्स्ट आहे श्रीलंकाचे मुथई मुरलीधरन, त्यांनी 800 विकेट घेतलेले आहे. आणि सेकंड आहे वॉन, त्यांनी 708 विकेट्स घेतलेल्या आहेत टेस्ट क्रिकेटमध्ये. फर्स्ट श्रीलंकाचे आहे मुथई 800 विकेटसह, सेकंड आहे वॉन किती 708 विकेटसह, आणि थर्ड वर आहे जेम्स अँडरसन 700 विकेटसह. कशामध्ये? टेस्ट क्रिकेटमध्ये हायेस्ट विकेट टेकर. यांनी काय केलेलं आहे? जेम्स अँडरसननी जे आहे इंग्लंड क्रिकेट टीमचे आहे ते त्यांनी त्यांचं रिटायरमेंट जे आहे ते अनाऊन्स केलेलं आहे. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट आहे की इंडियन कोस्ट गार्ड ICG यांनी काय केलेलं आहे? लीडिंग इंडस्ट्री ग्रुप जे आहे, कोण आहेत ते? हिंडाल्को. लीडिंग इंडस्ट्री ग्रुप आहे हिंडाल्को, यांच्यासोबत एक MOU साइन केलेला आहे. तर तो MOU कशा करता साइन केलेला आहे त्यांनी? सप्लाय ऑफ इंडिजिनियस मरीन ग्रेड ॲल्युमिनियम. ओके, तर इंडिजिनियस मरीन ग्रेड ॲल्युमिनियमच्या सप्लायसाठी हा MOU साइन झालेला आहे इंडियन कोस्ट गार्डचा हिंडाल्को सोबत. तर कशा करता ते सप्लाय करणार आहे? कन्स्ट्रक्शन ऑफ शिप. ओके, ते कंट्री मधल्या पब्लिक आणि प्रायव्हेट शिपयार्ड्सला इंडिजिनियस मरीन ग्रेड ॲल्युमिनियम सप्लाय करणार आहे शिप्सच्या कन्स्ट्रक्शन करता. ओके, तर या आधी पण एक MOU साइन झालेला आहे, पण तो कशासाठी झाला होता? सप्लाय ऑफ इंडिजिनियस मरीन ग्रेड स्टीलचा. ओके, तेव्हा ते सप्लाय करणार होते स्टील. तर तो झाला होता इंडियन कोस्ट गार्ड आणि जिंदल स्टील सोबत झालेला होता करार. ओके, आणि हा झालेला आहे इंडियन कोस्ट गार्ड आणि हिंडाल्को सोबत. कशा करता? ॲल्युमिनियमच्या सप्लाय करता. तर ओके, फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ शिप करता ते सप्लाय करणार आहे. सोबतच जे ICG चे फ्लीट आहे ते प्रेझेंटली ऑपरेट करत आहे. 67 शिप्स ऑपरेटिंग करत आहेत ते विथ ॲल्युमिनियम हल with the capability of operating in shallow water. ओके, हे जे आहे त्यांचा प्लॅन काय आहे? त्यांचा प्लॅन आहे जे इंडिजिनियस मॅन्युफॅक्चर्ड मरीन ग्रेड ॲल्युमिनियम आहे त्याला आणखी त्याच्या सोबतच त्याला यूज करून आणखी तसेच वेसल बनवणे, ज्यामुळे काय होणार आहे? त्याला युटिलाइज करून तसे आणखी सच वेसल्स बनवणे, ज्यामुळे कोस्टल सिक्युरिटी जी आहे त्याला चालना मिळणार आहे. ओके, तर त्यांचा हा प्लॅन आहे. तर हा करार झालेला आहे इंडियन कोस्ट गार्ड यांचा कोणासोबत? हिंडाल्को सोबत, फॉर सप्लाय ऑफ इंडिजिनियस मरीन ग्रेड ॲल्युमिनियम. तर तो कशासाठी यूज होणार आहे? ते यूज होणार आहे शिप्सच्या कन्स्ट्रक्शन करता. ओके, आणि सोबतच आधी जे आपण न्यूज घेतलेली आहे ती पण झालेली आहे की इंडियन कोस्ट गार्डनी यांनी अग्रीमेंट केलेला आहे फॉर सप्लाय ऑफ इंडिजिनियस मरीन ग्रेड स्टील. ओके, तर त्यांचा झालेला आहे करार जिंदल स्टील यांच्यासोबत. इंडियन कोस्ट गार्ड बद्दल बघूया. फॉर्म कधी झाला? 18 ऑगस्ट 1978 ला झाला. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. डायरेक्टर जनरल कोण आहे? राकेश पाल. कोस्ट गार्ड कमांडर आहे KR सुरेश. ओके, तर हा अग्रीमेंट झालेला आहे फॉर द सप्लाय ऑफ मरीन ग्रेड ॲल्युमिनियम करता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जे आहे RBIने अपॉइंट केलेला आहे R लक्ष्मीकांत राव यांना. तर अपॉइंटमेंट केलेली आहे RBIने R लक्ष्मीकांत रावची ऍज एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून, आणि त्यांची जे सर्व्हिस आहे ते इफेक्ट मध्ये कधी येणार आहे? मे 2024 ला त्यांची सर्व्हिस जी आहे ते इफेक्ट मध्ये येणार आहे. ओके, आणि आता जे लक्ष्मीकांत राव आहे R लक्ष्मीकांत राव, तर ते कोणता रोल राहणार आहे त्यांचा? काय हँडल करणार आहेत ते हँडल करणार आहेत डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजे DICGC, सोबतच राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आणि डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन ते त्यांच्या रोल मध्ये ते हँडल करणार आहेत. राव आहे त्यांनी प्रिव्हियसली सर्व केलेला आहे ऍज चीफ जनरल मॅनेजर म्हणून. ओके, डिपार्टमेंट ऑफ रेग्युलेशन मध्ये त्यांनी चीफ जनरल मॅनेजर म्हणून ते इन्चार्ज होते प्रिव्हियसली. 30 वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स आहे ऍट RBI. ओके, 30 वर्षांचा त्यांना एक्सपिरियन्स आहे RBI मध्ये,
आणि त्यांनी सेव्हरल एरियाज मध्ये पण वर्क केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आहे रेग्युलेशन ऑफ बँक्स अँड नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, सुपरविजन ऑफ बँक्स आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन. तर इथे पण त्यांनी काय केलेलं आहे, सर्व्हिस दिलेली आहे, त्यांनी वर्क केलेलं आहे. सोबतच त्यांनी आणखी कुठे वर्क केलेलं आहे, ऍज अ बँकिंग ओम्बड्समन ऍट आरबीआय चेन्नई. तो आरबीआय चेन्नई मध्ये त्यांनी ओम्बड्समन म्हणून पण त्यांनी वर्क केलेलं आहे. तर आता ओम्बड्समन म्हणजे काय होते माहितीये का, एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतो, तो सगळे इन्व्हेस्टिगेट करतो आणि जे पण काही कंप्लेंट्स आहे, जे पण काही काही त्रुटीज आहे, त्या काय करतात ते रिझॉल्व्ह करत असतं ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई. ज्या पण कोणाच्या काही कंप्लेंट्स असल्या पब्लिकच्या, ज्या पण बिझनेसेसच्या काही कंप्लेंट असल्या, ते रिझॉल्व्ह करण्यासाठी जे आहे ते बँक अपॉइंट करत असतं बँकिंग ओम्बड्समन यांना. ओके, तर ते आरबीआय चेन्नई मध्ये होते बँकिंग ओम्बड्समन. आणखी काय होते ते लखनौच्या उत्तर प्रदेशमध्ये ते काय होते, रिजनल डायरेक्टर पण होते, त्यांनी तिथे पण वर्क केलेलं आहे. ओके, राव हॅज सर्व्ड ॲज अ मेंबर ऑफ सेव्हरल कमिटीज. तर त्यांनी खूप साऱ्या कमिटीज मध्ये पण सर्व केलेलं आहे आणि वर्किंग ग्रुप अँड हॅज कॉन्ट्रीब्युटेड टू पॉलिसी फॉर्म्युलेशन. तर हे आहे आर लक्ष्मीकांत राव यांनी कुठे कुठे वर्क केलेलं आहे आणि सध्या आरबीआयने त्यांना अपॉइंट केलेलं आहे. करंटली आरबीआयने त्यांना अपॉइंट केलेलं आहे ऍज अ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज आता. जस्ट सेकंड. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया. तर आरबीआय आधी तर काय केलेलं आहे, आरबीआयने अपॉइंट केलेला आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून आर लक्ष्मीकांत राव यांना. तर नेक्स्ट न्यूज काय आहे, नेक्स्ट आहे की आरबीआयने मॉनिटरी पेनल्टी जी आहे ती इम्पोज केलेली आहे. तर कोणत्या बँक्सला मॉनिटरी पेनल्टी इम्पोज केलेली आहे, ती केलेली आहे सुंदरम होम फायनान्स आणि बेलस्टार मायक्रो फायनान्स यांना मॉनिटरी पेनल्टी त्यांनी इम्पोज केलेली आहे आरबीआयने. किती केलेली आहे, तर सुंदरम होम फायनान्स यांना 1,50,000 रुपीजची मॉनिटरी पेनल्टी लावलेली आहे आरबीआयने. सोबतच बेलस्टार मायक्रो फायनान्सला ₹3,10,000 ची मॉनिटरी पेनल्टी जी आहे ती इम्पोज केलेली आहे. तर कशा करता लावलेली आहे त्यांना मॉनिटरी पेनल्टी, तर जे पण पिरियडिक अपडेट्स आहे, ओके, जे पण केवायसी चे पिरियडिक अपडेट्स आहे कस्टमर्सचे, ते त्यांनी टाइम टू टाइम अपडेट केलेले नाही. कोणी, सुंदरम होम फायनान्सनी, म्हणून त्यांनी जे आहे आरबीआयने त्यांना पेनल्टी लावलेली आहे. ओके, तर हे तर झालं सुंदरम होम फायनान्स बद्दल, तर त्यांना का लागलेली आहे पेनल्टी. सोबतच बेलस्टार मायक्रो फायनान्स यांना का बरं लावलेली आहे पेनल्टी, तर जे आउटसोर्स डिसिजन मेकिंग फंक्शन्स आहे, डिटरमाइनिंग कंप्लायन्स विथ केवायसी नॉर्म्स टू सर्टेन आउटसोर्स एजंट. तर त्यांनी पण केवायसी नॉर्म्सचे काही जे डिसिजन मेकिंग फंक्शन्स आहे ते घेतलेले नाही बरोबर, म्हणून त्यांना ते फेल झालेले आहे त्यांच्या वर्क मध्ये, म्हणून त्यांना ती पेनल्टी लागलेली आहे. ओके, तर नंतर काय, त्यांना दोन जे बँक्स आहे, ओके, बेलस्टार मायक्रो फायनान्स आणि सुंदरम होम फायनान्स, तर हे जे फायनान्स आहे यांना आरबीआयने बरेचशा जे आहे नोटीस इश्यू केलेल्या होत्या या कंपनीजला आणि त्यांना विचारलं होतं की तुम्ही जस्टिफाय करा की का बरं आम्ही तुम्हाला पेनल्टी जी आहे ते इम्पोज नाही करू. ओके, पण आफ्टर नंतर काय झालं, रिव्ह्यू झाले खूप, रिव्ह्यू द कंपनीज रिस्पॉन्स, त्यांनी रिस्पॉन्स जे आहे ते कंपनीज रिव्ह्यू केलेले आहे, नोटीस जे आहे आणि ओरल आर्ग्युमेंट्स पण झालेले आहे पर्सनल हिअरिंग मध्ये. तर एक्झामिनेशन नंतर काय झालं की आरबीआयने त्यांना जे त्यांना लावलेलं आहे पेनल्टीज, तर ते खरे ठरलेले आहे. ओके, म्हणून आता त्यांना पेनल्टी लागलेली आहे
सुंदरम यांना 1,50,000ची आणि बेलस्टार यांना 3,10,000ची. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आयसीआयसीआय बँक. आयसीआयसीआय बँक मधले जे बिजित भास्कर आहे यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या रोलवरनं रेजिग्नेशन दिलेलं आहे. ओके, बँक मध्ये त्यांचा जो रोल होता त्याच्यावरनं त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. आणि त्यांचं जे त्यांनी जे वर्क केलेलं आहे आयसीआयसीआय बँक सोबत, ते 21 वर्ष त्यांनी वर्क केलेलं आहे आयसीआयसीआय बँक सोबत. आणि त्यांचं रेजिग्नेशन जे आहे ते इफेक्ट मध्ये आहे 18 मे ला. तर हे तर झालं की त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. 21 वर्ष त्यांनी आयसीआयसीआय सोबत वर्क केलेलं आहे आणि त्यांचं रेजिग्नेशन जे आहे ते 18 मे ला इफेक्ट मध्ये येणार आहे. तर त्यांनी काही लीड पण केलेले आहे व्हेरियस प्रोडक्ट टीम्स मध्ये. तर ते बघून घेऊया. त्यांनी व्हेरियस प्रोडक्ट्स आणि टीम्स सोबत काय केलेलं आहे, लीड केलेलं आहे आणि मॅनेज केलेलं आहे सेव्हरल बिझनेस एरिया, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे रिटेल लायबिलिटीज, रिटेल ऍसेट आणि स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. ओके, डिफरंट जिओग्राफिक्स मध्ये त्यांनी लीड केलेलं आहे प्रोडक्ट टीम आणि मॅनेज केलेले आहे सेव्हरल बिझनेस एरिया, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे रिटेल लायबिलिटी, रिटेल ऍसेट आणि एसएमई. लास्ट तर हे तर आहे की जे हेड होते आयसीआयसीआय बँकचे कार्ड अँड पेमेंट हेड होते ते. ओके, कार्ड अँड पेमेंटचे हेड होते. तर त्यांनी काय केलेलं आहे, बिजित भास्कर यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. आयसीआयसीआय बद्दल बघून घ्या. फाउंड कधी झाली, 5 जानेवारी 1994 ला फाउंड झाली. हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. चेअरमॅन आहे गिरीश चंद्र चतुर्वेदी, एमडी आणि सीईओ आहे संदीप बक्षी. तो हे झालं आयसीआयसीआय बँक बद्दल. तर रेजिग्नेशन दिलेलं आहे कार्ड अँड पेमेंट हेडनी बिजित भास्कर यांनी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे की इंडिया आणि ओमानने काय केलेलं आहे, एक जॉईंट व्हेंचर केलेलं आहे. तर कशाबद्दल केलेलं आहे, जॉईंट इनिशिएटिव्ह आहे इंडिया आणि ओमानचं. तर काय होणार आहे त्यामुळे त्यांच्या जॉईंट इनिशिएटिव्ह मध्ये जे पण शार्क आणि रेज आहे अरेबियन सी मध्ये. ओके, शार्क अँड रेज तिथे ते बूस्ट करणार आहे रिसर्च अँड कन्झर्वेशन ऑफ शार्क अँड रेज अरेबियन सी इथे. आणि लॉन्च करणार आहे अपकमिंग वर्कशॉप कुठे, आयसीएआर सेंट्रल मरीन फिशरी रिसर्च इन्स्टिट्यूट इथे अपकमिंग वर्कशॉप जे आहे ते स्टार्ट करणार आहे. आणि रिसर्च आणि कन्झर्वेशनला बूस्ट करणार आहे. कशा करता, जे शार्क्स आणि रेज आहे अरेबियन सी मध्ये तिथे. ओके, तर नेक्स्ट आहे द CMFRI. तर CMFRI काय आहे, सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट. हे काय आहे, नॅशनल मरीन सायंटिफिक अथॉरिटी आहे. कशा करता, सीट्स करता. आता सीट्स काय आहे, सीट्सचं फुल फॉर्म कन्झर्वेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फौना अँड फ्लोरा, हे त्याचं फुल फॉर्म आहे. ओके, हे फुल फॉर्म लक्षात ठेवा, कन्झर्वेशन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फ्लोरा अँड फौना हे साईटचं फुल फॉर्म आहे. आणि ही काय आहे, नॅशनल मरीन सायंटिफिक अथॉरिटी आहे. कशाची, CMFRI ची. तर या वर्कशॉप मध्ये काय होणार आहे, पार्टिसिपेट करणार आहे, बोथ कंट्रीज पार्टिसिपेट करणार आहे. आणि त्यांचे जे पण शार्क आणि रेज आहे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रिजन्स मधले त्यांच्यावरच ते नॉलेज आणि एक्सपिरियन्स जे आहे त्यांच्या वर्किंग वरच ते शेअर करणार आहे, बोथ कंट्रीज म्हणजे इंडिया आणि ओमान. ओके, तर जे रिसर्च टीम आहे फ्रॉम ओमान, तर त्याला हेड कोण करणार आहे, त्याला हेड करणार आहे डॉक्टर खलफान अल रशीद. हे हेड करणार आहे रिसर्च टीम ओमानची. आणि डायरेक्टर ऑफ ॲक्वाकल्चर सेंटर, डायरेक्टोरेट जनरल ऑफ फिशरीज रिसर्च अँड ऑल्सो लीडर कोण राहिले, ऑल्सो द लीडर ऑफ द रेस प्रोजेक्ट ऑफ ओमान. ओके, डॉक्टर खलफान अल रशीद कोण आहे, ते हेड करणार आहे रिसर्च टीम ओमानची.
आणि ते कोण आहेत ते डायरेक्टर ऑफ एक्वाकल्चर सेंटर, डायरेक्टरेट जनरल ऑफ फिशरी रिसर्च आणि ऑल्सो ते लीडर आहे ऑफ रेस प्रोजेक्ट ऑफ ओमानचे. तर इथे झालं की रिसर्च टीम ओमानची कोण हेड करणार आहे. आता इंडियाची कोण हेड करणार आहे. इंडियन रिसर्च टीम जे हेड करणार आहे ते करणार आहे डॉक्टर शोभा जो किझलपुदन आणि त्या कोण आहे हेड ऑफ द फिन फिश फिशरीज डिव्हिजन आणि प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर ऑफ CMFRI नॅशनल प्रोजेक्ट ऑन एल्स्मो ब्रांच. ओके, हेड करणार आहे इंडियाची रिसर्च टीम डॉक्टर शोभा जो किझलपुदन. ओके, तर वर्कशॉप जे आहे द वर्कशॉप इज कोऑर्डिनेटेड बाय द कोऑर्डिनेट कोण करणार आहे इंडियन शार्क अँड AMP हे वर्कशॉप कोऑर्डिनेट करणार आहे. आणखी रे लॅब ऑफ द फिनफिश फिशरीज डिव्हिजन ऑफ CMFRI हे कोऑर्डिनेट करणार आहे तो वर्कशॉप. ओके, तर हा वर्कशॉप होणार आहे. हा जो जॉईंट इनिशिएटिव्ह आहे हा आहे इंडिया आणि ओमानचा. इंडिया आणि ओमानने जॉईंट इनिशिएटिव्ह घेतला आहे. कशासाठी घेतलेला आहे, जे पण अरेबियन सी मध्ये रिसर्च आणि ऑब्झर्वेशन करता शार्क आणि रेसच्या, तर या करता हा जॉईंट इनिशिएटिव्ह जो आहे तो घेण्यात आलेला आहे. ओके, क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे विथ विच कंट्री इंडिया रिसेंटली साइन अन एग्रीमेंट ऑन विजा एक्झम्पशन फॉर डिप्लोमेट अँड ऑफिशियल पासपोर्ट. तर जे डिप्लोमेट आणि ऑफिशियल पासपोर्ट होल्डर जे आहे तर त्यांच्या विदाउट विजा ट्रॅव्हल करण्याकरता इंडियाने कोणत्या कंट्री सोबत एग्रीमेंट साइन केलेला आहे, तर मोल्डोवा यांच्याशी काय केलेलं आहे इंडियाने एग्रीमेंट साइन केलेला आहे. नेक्स्ट, इन रशिया whom has President Vladimir Putin proposed to reappoint as the Prime Minister of the country. तर कोणाला रिअपॉइंट करण्यात आलेला आहे बाय कोणी प्रपोज केलेला आहे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन यांनी प्रपोज केलेला आहे रिअपॉइंटमेंट कोणाची ऍज अ प्राईम मिनिस्टर ऑफ कंट्री म्हणून मिखेल मिशुस्टिनची. नेक्स्ट, नेम द इंडियन हु डिफिटेड रोमानियाज अलेक्झांड्रा अँगेल. ओके, या कोणाला डिफीट केलेला होता, निशा दहिया आहे यांनी डिफीट केलेलं होतं रोमानियाच्या अलेक्झांड्रा अँगेल यांना केलेलं होतं 68 kg कॅटेगरी मध्ये. तर नेम द इंडियन हु डिफिटेड रोमानियाज अलेक्झांड्रा अँगेल इन 68 kg कॅटेगरी सेमीफिनालेस ऍट द वर्ल्ड ऑलिम्पिक क्वालिफायर इन इस्तानबुल. तर निशा दहिया यांनी काय केलेलं आहे, डिफीट केलेलं आहे. नेक्स्ट आहे हु हॅज बिकम फास्टर इंडियन बॅटर, ज्यांनी स्कोर केलेले आहे 1000 रन इन IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग मध्ये. तर ते आहे साई सुदर्शन, ते आहे गुजरात टायटन टीमचे. नेक्स्ट, ओके. So next आहे जेम्स अँडरसन who recently announced his retirement belong to which cricket team. तर जेम्स अँडरसन त्यांनी काय केलेले रिसेंटली त्यांनी त्यांची रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे. तर ते कोणत्या क्रिकेट टीमशी बिलॉंग करतात, तर ते इंग्लंडच्या क्रिकेट टीमशी बिलॉंग करतात. नेक्स्ट, द इंडियन कोस्ट गार्ड हॅज साइन्ड MOU विथ विच लीडिंग इंडस्ट्री ग्रुप फॉर मॅन्युफॅक्चरिंग मरीन ग्रेड ॲल्युमिनियम. तर कोणाशी केलेला आहे, इंडियन कोस्ट गार्डने यांनी MOU साइन केलेला आहे कोणासोबत, हिंडाल्को सोबत. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड बाय RBI ॲज इट्स एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. तर RBI ने कोणाला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून अपॉइंट केलेला आहे, R लक्ष्मीकांत राव यांना. नेक्स्ट, हाऊ मेनी पेनल्टी हॅज बीन इम्पोज्ड बाय RBI ऑन सुंदरम होम फायनान्स. तर किती पेनल्टी लावलेली आहे सुंदरम होम फायनान्स वर RBI ने, 1,50,000 ची. नेक्स्ट बघूया, नेम द कार्ड्स अँड पेमेंट हेड ऑफ ICC बँक, ज्यांनी रिसेंटली रेजिग्नेशन दिलेलं आहे त्यांच्या पोस्टवरनं, त्यांचं नाव आहे बिजित भास्कर. नेक्स्ट,
इंडिया विल जॉईंटली कंडक्ट रिसर्च ऑन शार्क्स अँड रेज इन द अरेबियन सी. तर काय करणार आहे, इंडिया जॉईंटली कंडक्ट करणार आहे रिसर्च आणि ऑब्झर्वेशन कोणावर, शार्क आणि रेजवर अरेबियन सी मध्ये. तर कोणत्या कंट्री सोबत करणार आहे, तर ते करणार आहे ओमान यांच्यासोबत. ओके. सो तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि आजच्या न्यूज तुम्हाला जर पीडीएफ फॉर्मॅट मध्ये पाहिजे असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू.